प्रशासनातील प्रचलित तंत्र आणि पद्धती, सुशासन, ई शासन आणि सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी. सुशासन, मी थोडा लाईट चांगला करतो आणखी. तर हा जो शेवटचा टॉपिक आहे याच्यामधला, प्रचलित तंत्र, सुशासन, ई शासन आणि सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी. सुशासन याला इंग्रजीमध्ये गुड गव्हर्नन्स, गुगलमध्ये सर्च दिलं तर तुम्हाला पुष्कळ गोष्टी त्याच्यामध्ये लगेच पाहायला मिळतील. त्याच्या इमेजेस जर पाहिल्या तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. गुड गव्हर्नन्स मध्ये काय अपेक्षित आहे? गुड गव्हर्नन्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय असतं तर ट्रान्सपरन्सी अपेक्षित आहे. ट्रान्सपरंट व्यवहार हवा. म्हणजे जे काही कायदे केलेले आहेत ते सरकारने खुलेपणाने सांगितलं पाहिजे की आम्ही हा कायदा केला या कारणासाठी केलेला आहे. लोकांच्या मध्ये संशय असता कामा नये. मी मागे एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं की 60-70च्या दशकामध्ये कर्नाटकच्या सरकारने मोटरसायकल स्वारांना हेल्मेटची सक्ती केलेली होती. तर मोटरसायकल स्वारांना हेल्मेटची सक्ती त्यावेळेला करण्या इतकी गर्दी नव्हती, तेवढा ट्रॅफिक नव्हतं. पण मग सांगताना सरकारने जोर देऊन सांगायला सुरुवात केली की लोकांच्या हितासाठी आम्ही हे केलंय. आमच्याकडे रिपोर्ट्स आहेत की लोकांचे जीव जात आहेत आणि ऍक्सिडेंटमध्ये डोक्याला मार लागल्यामुळे जास्त मृत्यूचं प्रमाण आहे. आता हे सगळ्या गोष्टी ज्या वेळेला ते सांगतात त्यावेळेला ते काहीतरी खोटं बोलत आहे. कारण पुढे हे सिद्ध झालं, जेव्हा त्याचा शोध घेतला गेला तेव्हा असं लक्षात आलं की मुख्यमंत्र्यांच्या जावयाची हेल्मेटची फॅक्टरी आहे आणि ती चालावी याच्यासाठी केलेला हा उद्योग होता. याला म्हणायचं की ट्रान्सपरन्सी नाहीये, ट्रान्सपरंट व्यवहार नाहीये. म्हणजे आपण दुकानामध्ये जातो, मोबाईल खरेदी करायची आहे तुम्हाला, तर मोबाईल दुरुस्ती करायची आहे असं समजा. तुम्ही मोबाईलवाल्याला तो मोबाईल दिला तर तो मोबाईल आत घेऊन जातो. तिथे तो म्हणतो की तुम्हाला प्रवेश नाहीये आणि मग आतमध्ये तो जाऊन काय करतो हे आपल्याला कळत नाही. मग कदाचित त्याच्यामध्ये तो तुमचे ओरिजिनल पार्ट्स चांगले आहेत ते काढेल, तिथे काहीतरी डुप्लिकेट भरेल आणि तुमचं जे काही तक्रार होती ती तिथे तात्पुरती तुम्हाला दूर झाल्यासारखं वाटेल, पण तुम्हाला आतमध्ये खरं काय झालंय ते कळलेलंच नाही. म्हणजे ट्रान्सपरन्सी म्हणजे कशी पाहिजे तर त्यांनी दुकानदाराने तुमच्या समोरच ते उघडून दाखवलं पाहिजे की हा प्रॉब्लेम आहे, इतका खर्च याला येईल आणि हा जो तुमचा पार्ट आहे तो पार्ट इतक्या रुपयांना मिळतो, तुम्ही पाहिजे तर नेटवर सर्च करून बघा आणि मग त्याचे पैसे आणि माझे मजुरीचे पैसे मिळून एक 500 रुपये होतील. पाहिजे असेल तर मी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये करून देतो, अर्धा तास तुम्ही थांबू शकता, मी तुमच्या समोर बसूनच करेन. याला म्हणायचं ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता, पारदर्शी व्यवहार. जे काही तुम्ही करणार ते सगळं खुलं असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे. आता हायवेवरती अलीकडे लोकांना अनुभव यायला लागले आहेत. नाशिककडे जाणारा हायवे आणि आता पुण्याकडे जाणारा हायवे दोन्हीकडे कॅमेराज बसवलेले आहेत. पण अर्थात आधी बोर्ड्स पण लावले, पण बोर्ड्स किंवा त्याचा जो प्रचार आहे तो तितकासा झालेला दिसत नाहीये. कॅमेरा लावले, स्पीड कॅमेरा आहे आणि मग बऱ्याच जणांना ओव्हर स्पीडिंगसाठी आता इथे ओव्हर स्पीडिंग करू नका असं सांगून सरकार थकलं
मग त्याच्यामुळे त्यांनी कॅमेराज लावले. पण सुरुवातीला थोडासा काहीतरी वादविवाद झाले असतील लोकांच्या मध्ये, कारण कॅमेरा लावले त्याची नोटीस आहे ती फार काही पॉप्युलर झालेली नव्हती, आणि मग अचानक घरी पैसे भरा असं नोटीस आल्यानंतर लोक जागे होतात आणि मग ते चिडतात की आम्हाला असं माहीतच नव्हतं. मग आता इथे तुम्हाला असं म्हणता येईल की थोडंसं आणखीन ट्रान्सपरंट जर सरकार असलं असतं, प्रचार जर चांगला केला असता, लोकांपर्यंत ती माहिती पोचली असती, तर कदाचित लोकांचं दंड भरण्याचं वाचलं असतं. दुसरं, गुड गव्हर्नन्स मध्ये सरकार कसं हवं, तर ते कन्सेन्सस ओरिएंटेड हवं, सहमतीने चालणारं हवं. म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारं, सगळ्यांच्या सहमतीने चालणारं असं सरकार पाहिजे. संघर्ष टाळणं आणि सगळ्यात जास्त जेवढं जुळवून घेता येईल तेवढं जुळवून घेणं. त्याच्यानंतर इक्विटेबल अँड इन्क्लुझिव्ह, म्हणजे गव्हर्नन्स तुमचा इन्क्लुझिव्ह असला पाहिजे. आता पुन्हा आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वेचंच उदाहरण घेऊया. मुंबई पुणे एक्सप्रेस वे बांधला त्यावेळेला बरेच डोंगराचे भाग फोडले गेले, बऱ्याच ठिकाणी जमिनी, ज्या ओसाड जमिनी होत्या त्याच्यावरती ते रस्ते बांधले. तिथे बऱ्याच ठिकाणी आदिवासींची वस्ती होती. मग त्यांना हलवलं गेलं तिथून. आता त्यांचं पुनर्वसन झालं की नाही, ते बरोबर झालं की नाही, मग बऱ्याच जणांना तिथे आंदोलन करावं लागलं आणि मग आंदोलनानंतर सरकारने थोडासा प्रतिसाद दिला. उदाहरणार्थ आणखीन दुसरं, नर्मदा बचाव आंदोलन, केवढं मोठं आंदोलन मेधा पटकरांनी साधारणपणे 1979 पासून 2004-5 पर्यंत चालवलं. नर्मदा नदी जी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि गुजरातमध्ये समुद्राला मिळते, त्या समुद्राला मिळते त्याच्या आधी ती प्रचंड मोठी नदी आहे, बारामाही पाणी असतं त्याच्यामध्ये, आणि बारामाही पाणी असल्यामुळं सरकारला असं वाटलं की त्याच्यावरती धरण बांधावं आणि त्याचं पाणी वळवावं, कॅनॉल्स काढावेत. मोठी मोठी धरणं बांधणं, कॅनॉल काढणं, मग इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर आणि लोकांना पिण्यासाठी पाणी, हे सगळ्या सोयी होतील. पण ते करत असताना बरीच जंगलांची तोड करावी लागणार होती आणि जंगलांमध्ये राहणारे आदिवासी आणि प्राणी यांचं काय करायचं. मग आता सरकारने त्याला दावा असा केला की कुणीतरी कोणासाठी तरी त्याग करावा लागतो. स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्यासाठी त्याग केला म्हणून आपल्याला आज स्वातंत्र्य अनुभवायला मिळतं. तसा आदिवासी आता त्याग करतील तर गुजरातला वैभव प्राप्त होईल. गुजरातच्या शहरातल्या राहणाऱ्या लोकांना चांगलं जीवन जगता येईल, चांगलं पाणी मिळेल, भरपूर पाणी मिळेल, शेतकऱ्यांना चांगलं पाणी मिळेल आणि मग धान्य वाढेल आणि सुबत्ता वाढेल. तर हे सरकारचं जे म्हणणं आहे ते इन्क्लुझिव्ह वाटत नाहीये, सर्वसमावेशक, सर्वांना सामावून घेणारं धोरण नाहीये. ते शेतकऱ्यांना सामावून घेत आहेत, शहरातल्या लोकांना सामावून घेत आहेत, पण आदिवासींना आदिवासींचं काय होईल याची चिंता त्यांना नाहीये, प्राण्यांचं काय होईल याची चिंता त्यांना नाहीये, किंवा जंगलाचं काय होईल, पर्यावरणाचं काय होईल याची चिंता दिसत नाही. तर इन्क्लुझिव्ह असणं हे महत्वाचं आहे, सर्वसमावेशक. म्हणजे कोणालाही असं वाटता कामा नये की आपण बाहेर फेकले गेलेलो आहोत. आपल्या वर्गांमध्ये असं बऱ्याच वेळेला काही जणांना वाटतं की जे हुशार मुलं असतात, शिक्षकांचं लक्ष त्यांच्याकडेच जातं, मग त्यांच्यात प्रश्नोत्तर होतात, मग चर्चा होते, मग त्यांच्यामध्ये संबंध विकसित होत राहतात, मग त्यांनाच कुठेतरी स्पर्धेसाठी पाठवलं जातं, त्यांनाच कुठेतरी पारितोषिकासाठी त्यांचं नाव पाठवलं जातं, आणि जे एकदा मागे पडतात ते मागेच पडतात, मागच्या बाकावरचे, त्याला बॅक बेंचर्स असं म्हणतात. त्यांना असं वाटतं की आपली ही व्यवस्था नाहीये, हा वर्ग आपल्यासाठी नाहीये, आपल्याला आता नाईलाजाने नाव घातलंय म्हणून इथे राहावं लागतं. तर असं वाटायला लागणं किंवा असं वाटणं म्हणजे काय, तर तो शिक्षक इन्क्लुझिव्ह धोरण त्याचं नाहीये. इन्क्लुझिव्ह म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि इक्विटेबल त्याचा अर्थ तोच होतो की न्यायाला धरून, न्यायाच्या तत्वाला धरून.
तर सरकारचं धोरण 2 मुद्दे आपण पाहिले. ते पारदर्शक असलं पाहिजे. प्रशासन कसं असलं पाहिजे तर पारदर्शक. त्याच्यानंतर इक्विटेबल अँड इन्क्लुझिव्ह. न्यायी किंवा न्यायावर आधारित आणि सर्वसमावेशक. ट्रान्सपरंट म्हणजे आता ट्रान्सपरन्सीची काही काही उदाहरणं दिसतात आपल्याला. बसच्या तिकिटावरती तुम्ही बघा, तिकीट 2 रुपये किंवा 5 रुपये आहे आणि त्याच्या खाली कसला तरी अधिभार, मग तो 15 पैसे, 20 पैसे, 25 पैसे काहीतरी लिहिलेलं असतं तिथे. म्हणजे 15 पैसे आम्ही घेतोय ते तुमच्या ट्रॅव्हलिंगसाठी नाहीये, तर टॅक्स म्हणून घेतो आहोत. हे त्यांनी क्लिअर केलंय. ह्याला म्हणायचं ट्रान्सपरंट गव्हर्नमेंट, ट्रान्सपरंट गव्हर्नन्स. कन्सेन्सस ओरिएंटेड हे तिसरंही आपण पाहिलं की सर्वांच्या मध्ये सहमती घडवून आणणं. मग जे काही वादविवाद असतील तिथे लोकांना थोडीशी चर्चा करून, गोड बोलून, समजावून सांगून, तडजोड करायला लावणं. हे सगळ्यांनाच सगळं पटेलच असं नाहीये, पण काही वेळेला माणसं स्वीकारतात की लाईफ हे असंच आहे की सगळं आपल्याला हवं तसं मिळेल असं नाही, असं म्हणून लोक स्वीकारतात. पण त्यांना कसं त्या पद्धतीने समजावून सांगावं लागतं. म्हणून त्याला म्हणतो आपण सहमती. गव्हर्नमेंट कसं असलं पाहिजे तर ते रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काहीतरी योजना लागू केली, ती लागू केल्यानंतर त्याच्याकडे काही लक्षच देत नाहीये तुम्ही, मग त्याला अर्थ राहणार नाही. म्हणजे तुम्ही असं सांगितलं की आम्ही एक ईमेल ॲड्रेस देतो आहोत आणि त्याच्यावरती तुमच्या तक्रारी तुम्ही नोंदवू शकता. त्याच्यानंतर महिना झाला तरी त्या ईमेल ॲड्रेसकडे कोणी ढुंकूनही बघितलं नाही, त्याला रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नमेंट असं म्हणत नाही. चटकन रिस्पॉन्स आला पाहिजे. तुम्ही खाजगी कंपन्या बघा किंवा इंटरनेटवरती जे चांगल्या चाललेले ऑनलाईन शॉप्स असतात किंवा आणखीन काही संस्था असतात, विशेषतः युरोपियन, अमेरिकन, ते अत्यंत रिस्पॉन्सिव्ह असतात. म्हणजे तुमची काहीही तक्रार असेल तर ते लगेच त्याचा रिस्पॉन्स देतात. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असू शकतो, विरोधी पण असू शकतो. म्हणजे Amazonच्या बाबतीमध्ये, आता हे कमर्शियल उदाहरण आहे, कमर्शियल कंपनीचं उदाहरण आहे, पण Amazon गव्हर्नन्स हा शेवटी मुद्दा असतोच. तो सरकारी याच्यात असो किंवा खाजगी कंपनीमध्ये असो, तर गव्हर्नन्स हा मुद्दा असतोच. तुमचं त्या गिरायकाने एखादी वस्तू घेतली आणि मग त्याच्याबद्दल काहीतरी तक्रार आहे, तर तिथे त्यांनी चॅट करण्यासाठी एक लिंक देऊन ठेवली आहे. तुम्ही लिंक क्लिक केलीत की लगेच चॅटिंगला सुरुवात होते आणि मग तिथे तुमची पूर्णपणे तक्रार लक्षात घेतली जाते. आणि माझा तरी अनुभव असा आहे की 5 मिनिटाच्या आत तुमच्या तक्रारीचं निवारण होतं. पुढच्या 10 मिनिटामध्ये तुम्ही जर म्हणालात की मला पैसे परत हवे आहेत, तर पैसे तुमच्या बँकेमध्ये परत आलेले असतात. म्हणजे ह्याला म्हणतात रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नमेंट. आता ह्याच्या विरुद्ध हैदराबादमध्ये घडलेला एक किस्सा सांगतो. हैदराबादमध्ये चंद्राबाबू नायडूंचं नवं सरकार आलेलं होतं, एक 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला ई गव्हर्नन्सचा बोलबाला खूप होता. तर ई गव्हर्नन्स ही कन्सेप्ट पण आपल्याला बघायचीच आहे. आता आपण गुड गव्हर्नन्स किंवा सुशासन पाहतो आहोत. ई गव्हर्नन्स हा सुशासन आणण्यामध्ये मदत करणारी ती एक व्यवस्था आहे. त्याच्याकडे नंतर जाऊ आपण, पण त्यावेळेला ई गव्हर्नन्स, तर त्या चंद्राबाबू नायडूंनी असं शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही हा ईमेल ॲड्रेस दिलाय, त्याच्यावर तुमची तक्रार नोंदवा, लगेच तुमचा प्रश्न सॉल्व्ह होईल, अडचण येणारच नाही. पण मग शेतकऱ्यांनी तिथे तक्रार नोंदवली, बघायला कोणीच नव्हतं. महिनाभरानंतर कुठल्या तरी ऑफिसरच्या ते लक्षात आलं. काही पत्रकारांनी थोडासा शोध पण घेतला, कारण त्यांना घटना घडलेली माहीत होती, म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी शोध घेतला. मग ऑफिसर्स जागे झाले आणि बघितलं तर एक ईमेल आलेलं होतं महिन्यापूर्वी एका शेतकऱ्याचं, की मी अशा अशा डिस्ट्रेसमध्ये आहे, अतिशय वाईट कंडिशनमध्ये आहे आणि मला मदत लवकरात लवकर हवी आहे. सरकारने त्याला रिस्पॉन्सच दिला नाही. त्यांनी आत्महत्या केली, त्याचा मृत्यू झाला आणि मग पत्रकार तिथे पोचले आणि मग त्यांना सगळा इतिहास कळाला. मग ही आम्ही ईमेल लिहिलं होतं असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं.
मग ते पत्रकार सरकारमध्ये गेले, मग सरकार जागं झालं. याला रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नमेंट असं नाही म्हणा. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे निरोप मिळाल्या क्षणी झटकन, म्हणजे यांनी सोय करून ठेवली निरोप देण्याची, पण तो निरोप वाचून त्याच्यावरती प्रोसेसिंग पण केलं पाहिजे. रिस्पॉन्सिव्ह याचा अर्थ फक्त ईमेल देऊन काम भागत नाही. ईमेल दिल्यानंतर ते ईमेल वाचायला कोणाला तरी तिथे नियुक्त केलं पाहिजे. त्या वाचणाऱ्याला त्याचा सिग्निफिकन्स किंवा त्याची इमर्जन्सी त्यातली कळली पाहिजे आणि त्यांनी ते योग्य त्या डिपार्टमेंटला फॉरवर्ड केलं पाहिजे. योग्य त्या डिपार्टमेंटनी लगेच ऍक्शन घेतली पाहिजे. याला म्हणायचं रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट विच फॉलोज रूल ऑफ लॉ, म्हणजे कायद्याचं राज्य. गव्हर्नमेंट हे कायद्यानुसार असलं पाहिजे. कायदे फिरवणारं असून चालत नाही. कायदे आपल्याला हवे तसे मोडायचे, हवे तसे फिरवायचे, हवा तसा अर्थ लावायचा, असं गव्हर्नमेंट चालत नाही. हुकुमशाही व्यवस्थेमध्ये असा प्रकार चालतो. एखादा कायदा अडचणीत आणणारा असेल तर तो कायदाच बदलला जातो. म्हणजे पुतीन यांचं उदाहरण आता आपण घेऊ शकतो. पुतीन तुम्ही पाहिले असतील, व्लादिमीर पुतीन रशियन प्रेसिडेंट आहेत. तर यांच्या इमेजेस पाहिल्या म्हणजे तुम्हाला आणखीन स्पष्ट होईल. व्लादिमीर पुतीन हे सध्याचे रशियाचे प्रेसिडेंट आहेत. साधारणपणे 2000 सालापासून हे त्या पदावरती आहेत. 2000 ते 2004 आणि 2008 अशा 2 टर्म्स मध्ये ते पदावरती होते. रशियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं लिहून ठेवलंय की 2 पेक्षा जास्त वेळेला प्रेसिडेंट पदावरती राहू शकत नाही. तर यांनी राजीनामा दिला. राजीनामा म्हणजे त्यांची टर्म संपली आणि मग 8 ते 12 2008 ते 2012 त्यांनी आपल्या एका मित्राचं नाव आहे मेदवेदेव, दिमित्री मेदवेदेव. फॉर्मर रशियन प्रेसिडेंट. आता हे यांचे मित्र, त्या मित्राला प्रेसिडेंट केलं दिमित्री मेदवेदेव, आणि प्रत्यक्ष सत्ता सगळी आपल्याच हातात ठेवली. तर याला रूल ऑफ लॉ नाही म्हणत. ते दोघं काम करतायत ते बघा तुम्ही. प्राईम मिनिस्टर म्हणून ते स्वतः राहिले आणि प्रेसिडेंट यांना केलं. 4 वर्षानंतर ते बाजूला झाले आणि 12 मध्ये पुन्हा पुतीन सत्तेमध्ये आले आणि मग त्यांनी घटनाच बदलली आणि मग ते 2 वर्षांची 2 टर्म्सची अट काढून टाकली. म्हणजे 20 सालापर्यंत मग ते निश्चितपणे राहणार हे ठरलं. आणि आता 20 मध्ये पुन्हा आता त्यांच्या निवडणुका झाल्या 19 मध्ये, त्यावेळेला ते पुन्हा निवडून आले. आता ते 2024 पर्यंत झाले. 24 नंतर काय हा परत प्रश्न येतोच. आताच ते वय त्यांचं जर बघायला गेलं तर 70च्या वर आहे. तरी पण सत्तेची महत्वाकांक्षा आहे. 24 नंतर त्यांनी काहीतरी अशी रचना करून ठेवलेली आहे की जिथे प्रेसिडेंट म्हणून यांना राहावं लागणार नाही, पण प्रेसिडेंटला मग फारसा अर्थ असणारच नाही. ते ज्या पदावर जातील त्या पदावरती त्यांना जास्त पॉवर्स मिळतील. म्हणजे याला रूल ऑफ लॉ नाही म्हणत. हे लॉ मोडायचा तोडायचा असला प्रकार झाला. जसा आपल्याला हवं तसं लॉ तोडायचा. तर रूल ऑफ लॉनी चालणारं गव्हर्नमेंट म्हणजे कायद्याने चाललं पाहिजे, व्यवस्थित चाललं पाहिजे. जपानमध्ये तुम्ही बघा, प्रेसिडेंट्स किंवा प्राईम मिनिस्टर्स तिथले, आत्ताचे शिंझो आबे होते, त्यांना पण जावं लागलं. आधीचेही 2-3 उदाहरणं आहेत. पण ते स्वतः डिक्लेअर करतात आणि सांगतात की आम्ही हो भ्रष्टाचाराच्या या प्रकरणामध्ये आम्ही होतो आणि आम्ही आता पदावरती नाही राहत. इंग्लंडमध्ये आता एक उदाहरण होतं कोरोना काळामधलं. एका मंत्र्यांनी जो सोशल डिस्टन्सिंगचा नियम होता तो थोडासा मोडला. काही कारणाने मोडला गेला त्याच्या हातून. तर त्यांनी ते जाहीर केलं की मी मोडलेला आहे आणि मी आता या पदावरती राहायला म्हणजे लायक नाहीये.
तर मी राहणार नाही, आणि त्यांनी मंत्रिपद सोडून दिलं. तसं रूल ऑफ लॉ असला पाहिजे, कायद्याचा धाक सगळ्यांना असला पाहिजे. आपल्याकडे उलटीच उदाहरणं दिसत आहेत. आता काही दिवसांपूर्वी तोमर नावाची जी मुलगी आहे त्याची हत्या झाली, आणि त्याच्या संबंधीचे व्हिडिओ सुद्धा सगळीकडे पॉप्युलर झाले आहेत, फिरतायत सगळीकडे. आपण ट्राय करून बघूया. हा, निकिता तोमर की हत्या, हे तुम्ही व्हिडिओ. Growing businesses need a hosting solution that is powerful yet easy to manage. Let's look at how business hosting is a simple yet अभी तक आपने ये दिल दहला देने वाली क्लिप तो देख ही ली होगी। 21 साल की निकिता तोमर, जिसे हरियाणा के बल्लभगढ़ में तौसीफ नामक एक स्टॉकर ने। हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, नसेल तरी पुन्हा पहा. आता याची लिंक मी जेव्हा देईन त्यावेळेला तुम्हाला ती लिंक मिळेल. त्याच्यामध्ये हे एका माणसाने त्याचं त्या एखाद्या मुलीवर प्रेम होतं, त्या मुलीने ते नाकारलेलं होतं, तिला तो उचलून घेऊन जायला आला, पळवून घेऊन जायला आला, तर ती पळायला लागली, त्याला चीड आली आणि त्याने पिस्तूल काढला आणि गोळी घातली. त्याच्यामध्ये एक नावाचा उल्लेख आहे, पण धर्माचाही त्याच्यावरून काहीतरी एक अंदाज लागतो. धर्म आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या, सर्वच लोकांचं म्हणजे बहुसंख्य एकूण म्हणजे कायद्याला धाब्यावर बसवणं हे एक सार्वत्रिक चित्र एकूण दिसायला लागलेलं आहे. म्हणजे साधा मास्क घालण्याचं म्हणजे जो कायदा आहे तो पाळायला सुद्धा लोक आता तयार नाहीयेत, याचा अनुभव तुम्ही घेत असाल. तर गव्हर्नमेंट जे रूल ऑफ लॉला महत्व देतं त्याला आपण म्हणू शकू की ते गुड गव्हर्नन्स आहे. आणि अकाउंटेबल म्हणजे जबाबदार, म्हणजे उत्तरदायी. आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार आहोत. आता या जबाबदारी किंवा अकाउंटेबिलिटी बद्दल भारतामध्ये लाल बहादूर शास्त्रींचं उदाहरण नेहमी दिलं जातं. लाल बहादूर शास्त्री नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वेचे मंत्री होते, आणि कर्नाटकमध्ये कुठेतरी एक रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला, काही माणसांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, प्रवाशांचा. तर लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं की मी याला जबाबदार आहे आणि मी राजीनामा देतो. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी तसं सांगितलं त्यावेळेला नेहरूंनी त्यांना विनंती केली की तुमच्यासारखा चांगला माणूस आम्हाला हवा आहे, तो गमवायचा नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला पदावरती राहावं लागेल, तुम्हाला काम करायचंय, तुम्ही काम सोडू नका. पण शास्त्रींचं म्हणणं काय की ऍक्सिडेंट झाला असेल तो ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाला असेल, सिग्नलच्या यंत्रणेच्या चुकीमुळे झाला असेल, पण रेल्वे खात्याचा प्रमुख म्हणून अंतिम जबाबदारी माझी आहे. मग ते ड्रायव्हरनी चूक केली का, सिग्नल या मॅननी चूक केली का, आणखीन कोणी चूक केली का, जनावर मध्ये आलं, कोणाची चूक नव्हती, तो प्रश्न नाहीये. ड्रायव्हरला योग्य ट्रेनिंग म्हणा किंवा योग्य त्याचा शिस्तीचा धाक नाहीये, किंवा मग सिग्नल यंत्रणेमध्ये शिस्तबद्ध काम होत नाहीये, मग लॅक ऑफ सुपरविजन किंवा लॅक्स सुपरविजन असं त्याला म्हणतात, की ढिली तुमची नियंत्रण व्यवस्था आहे, सुपरवायझर्स तुमचे चांगले नाहीयेत म्हणून कनिष्ठ कर्मचारी नीट काम करत नाहीत. मग वरचे सुपरवायझर्स नीट काम करत नाहीयेत कारण त्यांचं लक्ष नाहीये, आणि मग त्यांच्याकडे मंत्री म्हणून तुमचं लक्ष नाहीये, असा त्यांनी लिंक लावली. आणि ऍक्सिडेंट झाला, त्याची अंतिम जबाबदारी माझी आहे म्हणून मी राजीनामा देतो. तर पहिल्यांदा नेहरूंनी त्यांना राजीनामा देण्यापासून म्हणजे थांबवलं, पण दुसऱ्यांदा जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला परत त्यांनी सांगितलं की आता मला थांबवत नाही, मी राजीनामा देणार. मग नेहरूंनी असं त्यांना सांगितलं, पंतप्रधान नेहरूंनी, की आता तुम्ही राजीनामा द्या, कारण आपल्याला एक उदाहरण पण सेट करायचं आहे की असं झालं तर मंत्र्यांनी पदावर राहता कामा नये. आता आत्ताच्या अकाउंटेबिलिटी प्रिन्सिपल बद्दल मी जास्त न बोललेलं बरं. म्हणजे आता कोणी चूक केली हे
सांगण्याचा प्रयत्न. किंवा आणखीन एक इंटरेस्टिंग शब्द नवीन निर्माण झालाय, त्याला व्हॉट अबाउटरी असं म्हणतात. व्हॉट अबाउटरी म्हणजे मी चूक केली आहे, तर मला जर कोणी सांगितलं की तुम्ही चूक केली आहे, तर तुम्ही उलटच त्यांना विचारायचं, मी चूक केली ठीक आहे, पण तुमच्या ह्या चुकीबद्दल काय, इतिहासातलं काहीतरी उकरून काढायचं. सो व्हॉट अबाउट यू, म्हणून व्हॉट अबाउटरी असं त्याला म्हणतात. म्हणजे आता अकाउंटेबिलिटी नाही राहिलेली, आता काय सुरू झालंय, व्हॉट अबाउटरी सुरू झालेली आहे. तर ही अकाउंटेबिलिटी असते. अकाउंटेबिलिटी म्हणजे प्रत्येक गोष्टीला जबाबदार असणं. म्हणजे सरकारला दुःख वाटलं पाहिजे, जाणीव झाली पाहिजे आणि सरकारने त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. म्हणजे सरकार चालवणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. सरकार चालवणं, सरकार म्हटल्यानंतर सत्ता हातात येते, पण सत्ता हातात येते तशी जबाबदारी पण अंगावरती येऊन पडते. म्हणजे 24 तास सुद्धा तुम्हाला अपुरे पडले पाहिजे, तुमचं काम सतत चालू राहिलं पाहिजे, डोळ्यात तेल घालून तुम्ही काम केलं पाहिजे. शासन चालवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. शासनाने सगळ्यांचा विचार केला पाहिजे. आता इथे मला सुधाकरराव नाईकांचं एक उदाहरण द्यावंसं वाटतं. सुधाकरराव नाईक काही काळ म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि नंतर काही काळ त्यांना हिमाचल प्रदेशचा राज्यपाल म्हणून नेमलेलं होतं. तर ते हिमाचल प्रदेशमध्ये गेले. तिथे काही प्रवास करत, हिमाचल प्रदेश हा सगळा डोंगराळ भाग आहे आणि हिमालयाच्या कुशीतला भाग आहे तो, काश्मीरच्या जवळचा प्रदेश. तर तिथे तुम्ही इंडियाच्या मॅपमध्ये बघू शकता, हिमाचल प्रदेश, स्टेट ऑफ इंडिया, बर्फाळ 12 महिने पैकी बराचसा काळ बर्फ तिथे असतो. ही साधारणपणे हिमाचल प्रदेशची रचना आहे या प्रकारची. तर सुधाकरराव नाईक आपण जसं बोर्डवरती लिहितो त्याच प्रकारे मी इथे इंटरनेटचा वापर करायचा असं ठरवलंय. सोयीचं जातं आणि जास्त इंटरेस्टिंग पण आहे. सुधाकरराव नाईक हे फोटो तुम्ही पाहिले असतील, हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचा राजकारणाचा पेपर पुढच्या वर्षी आहे, तर त्याच्यामध्ये आणखीन खोलात जाऊन तुम्ही हिमाचल प्रदेशचे गव्हर्नर होते आणि ते गव्हर्नर असताना एका प्रवासात एका रात्री एका डाक बंगल्यामध्ये म्हणजे सरकारी गेस्ट हाऊस मध्ये थांबले आणि मग गेस्ट हाऊस वरती त्यांनी गावकऱ्यांना बोलावलं, गावातली काय स्थिती आहे याची एक जनरल चर्चा केली. म्हणजे हे सुद्धा गुड गव्हर्नन्सचं लक्षण आहे की तुम्ही गेस्ट हाऊस मध्ये आहात, तुम्हाला काही फिकीर नाहीये, चिंता नाहीये, तर तुम्ही गावाकडे न बघणं हे गुड गव्हर्नन्सचं लक्षण नाहीये. तर त्यांनी ते दाखवलं, त्याने गावकऱ्यांना बोलवलं, छोटंसं गाव आहे तर त्यातल्या लोकांना बोलवलं, म्हणजे तुमचे प्रॉब्लेम्स काय आहे. तर ते म्हणाले आमच्याकडे हॉस्पिटल नाहीये आणि इथून एक 50 किलोमीटरवर हॉस्पिटल आहे, पण तिथपर्यंत जायला साधनं नसतात, ॲम्ब्युलन्सेस आमच्याकडे नाहीयेत. मग बऱ्याच वेळेला आम्हाला जसं मिळेल तसं जावं लागतं, कधी मोटरसायकलवरनं न्यावं लागतं, कधी बैलगाडीतून न्यावं लागतं, किंवा मग आशा सोडून देवावर हवाला ठेवून राहावं लागतं. मग त्याच्यामध्ये बहुतेक बऱ्याच वेळेला लोकांचे जीव जातात, हाल होतात, बाळणपणाच्या वेळेला अडचणी येतात. सुधाकरराव नाईकांनी मुंबईमध्ये त्यांचे जे काही मित्र असतील किंवा काही संबंधित लोक असतील की जे दान करू इच्छितात, एनजीओज त्यांच्या माहितीतल्या होत्या, असे बरेच लोक आहेत समाजामध्ये. त्याचा पण एक टॉपिक आपल्याला आहे, पेपर नंबर 2 मध्ये आहे, नागरी समाज आणि बाजार. तर नागरी समाज म्हणजे सिव्हिल सोसायटी. तर असे सिव्हिल सोसायटीची बरीच माणसं आहेत
तर त्यांच्याकडे पैसा असतो आणि त्यांना दान द्यायचं असतं, लोकांना मदत करायची असते. सुधाकरराव नाईकांनी त्यांना फोन केला आणि त्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की इथे हिमाचल प्रदेशमध्ये, पण ते करण्याच्या आधी त्यांनी त्या एका गावावरून बाकीच्या हिमाचलचा अंदाज बांधला. त्यांनी ऑफिसमध्ये आल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक सर्व्हे घ्यायला सांगितला की किती गावं आहेत आणि किती अशी ठिकाणं आहेत की जिथे वैद्यकीय सेवा नाही आहेत किंवा प्रवासाच्या सोयी नाही आहेत. मग त्यांचा एक अहवाल त्यांना मिळाला आणि त्यांना अगदी इमर्जन्सी केसेस काहीतरी 40 मिळाल्या की 40 ठिकाणी ॲम्ब्युलन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्यांनी मुंबईतल्या NGOजना सांगितलं आणि पुढच्या महिन्याभरामध्ये 40 ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली. याला म्हणायचं गुड गव्हर्नन्स. शिवाजी महाराजांचं शासन हे अशाच प्रकारचं सुशासन होतं असं मानलं जातं. म्हणजे त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलेलं होतं. ते लोकांच्या मध्ये जाऊन मिसळायचे, लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती आणि ते अहोरात्र काम करत राहायचे. त्याच्यानंतर ते सुरक्षेचा विचार पण करत राहायचे. म्हणजे त्या काळामध्ये ते गड किल्ल्यांमध्ये राहत होते, सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये राहत होते. त्यांचा तसा समुद्राचा संबंध नव्हता, पण त्यांनी आरमार उभं करायला सुरुवात केली. म्हणजे भविष्यात आपल्याला वाढवायचं आहे भारत, हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे, मग त्याच्या दृष्टीने तयारी आत्ता केली पाहिजे. तर दूरदृष्टी असणं हे पण सुशासनाचं मोठं लक्षण आहे. तर ही सगळी सुशासनाची लक्षणं आहेत. सुशासनासंबंधी आणखीन थोडीशी काही चर्चा आपण करू आणि मग नंतर ई गव्हर्नन्सकडे येऊ. आणि शेवटचा टॉपिक आहे तुमचा या पेपरमधला, तो म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन, PPP, म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक भागीदारी. तर ही खाजगी आणि सार्वजनिक उद्योगांनी एकत्रितपणे येऊन केलेलं काम, त्याला खाजगी आणि सार्वजनिक भागीदारी असं म्हणतात. त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता पुढच्या तासाला किती पूर्ण करता येते ते बघू आणि या आठवड्यात आपल्याला हे सगळं पूर्ण करायचं असल्यामुळे उरलेल्या सगळ्यांचे मी व्हिडिओज टाकून देईन, तर तुम्ही ते सावकाश तुमच्या वेळेप्रमाणे बघू शकता. थोडक्यात सांगायचं मला असं आहे की आपले दोन्ही पेपर्सचे सिलेबस पूर्ण झालेले आहेत. आज आपण आता इथे थांबू, कारण मला परत पुढचा तास आहे आणि पुढच्या तासाला नंतर मात्र तुमच्या काही शंका असतील तर त्याची पण आपण चर्चा करूया. सो थँक्यू.